वर्तकनगर प्रभाग समिती अंतर्गत प्रभाग क्रमांक 5 मधील शिवाईनगर, गणेशनगर, निसाळवाडी, गजानन महाराज मठ तसंच कोकणीपाडा परिसरात दीर्घकाळापासून भेडसावत असलेल्या पाणी पुरवठ्याच्या समस्येवर आता कायमस्वरूपी तोडगा निघण्याची चिन्ह दिसू लागली आहेत. या भागातील सुमारे 30 वर्ष जुन्या झालेल्या जलवाहिन्या बदलून नवीन पाईपलाईन टाकण्याचा प्रस्ताव ठाणे महापालिकेकडे देण्यात आला असून त्यासाठी निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती स्थानिक भाजप नगरसेवक सीताराम राणे यांनी दिली आहे. या भागातील जुन्या आणि जीर्ण झालेल्या पाईपलाईन्समुळे अनेक ठिकाणी पाणी पुरवठा कमी दाबानं होणं, वारंवार खंड पडणं तसंच पावसाळ्यात दूषित पाण्याच्या तक्रारी नागरिकांकडून येत होत्या. यामुळे नागरिकांच्या आरोग्यावरही परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. या पार्श्वभूमीवर नगरसेवक राणे यांनी ठाणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडे लेखी निवेदन देत जुन्या जलवाहिन्या तातडीनं बदलून नवीन वितरण लाईन टाकण्याची मागणी केली होती. महापालिकेच्या नव्या आराखड्यानुसार परिसरातील घरांना उन्नती जलकुंभातून थेट पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. यासाठी सुमारे 100 ते 150 मिलीमीटर व्यासाच्या नवीन वितरण जलवाहिन्या टाकण्याचा प्रस्ताव असून त्यामुळे पाण्याचा दाब आणि उपलब्धता दोन्ही वाढण्यास मदत होईल. या योजनेमुळे शिवाईनगर, गणेशनगर, म्हाडा वसाहत, कोकणीपाडा तसंच आसपासच्या परिसरातील नागरिकांना नियमित आणि मुबलक पाणी मिळण्यास मदत होईल. सीताराम राणे यांनी गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला पाणी प्रश्न आम्ही गांभीर्याने घेतल्याचं सांगितलं. याशिवाय येऊर परिसरातील आदिवासी वस्तीतील पाणी धनदांडग्यांनी पळवल्यामुळे येथील नागरिकांना मोठ्या प्रमाणात अडचणींना तोंड द्यावं लागत असून त्यांच्या समस्या सोडवण्यालाही प्राधान्य देत त्या भागातील नागरिकांनी सुधारित पाणी पुरवठा मिळावा याबाबत महापालिकेच्या अधिकाऱ्यांशी सातत्यानं पाठपुरावा केला असून त्यादृष्टीनं पावलं टाकली आहेत. त्यामुळे शिवाईनगर, कोकणीपाडा आणि येऊर परिसरातील नागरिकांना भविष्यात मुबलक आणि नियमित पाणी पुरवठा मिळावा यासाठी महापालिकेचे प्रयत्न सुरू आहेत. अभिनेत्री विशाखा सुभेदार यांनी घेतली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट. मराठी चित्रपट आणि रंगभूमीवरील प्रसिद्ध अभिनेत्री विशाखा सुभेदार यांचा मुलगा अभिनय सुभेदार नुकताच कुवेतहून भारतात सुखरूपपणे परतलाय. यानंतर आज या मायलेकांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ठाण्यातील त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन केलेल्या मदतीबद्दल आभार व्यक्त केलेत. या भेटीदरम्यान शिंदे यांनी आपण ही मदत केवळ कर्तव्य भावनेतून केली असल्याचं सांगितलं. तसंच मायदेशी सुरक्षितपणे परतलेल्या अभिनयची त्यांनी आपुलकीने विचारपूसही केली आणि त्याच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छाही दिल्या. यावेळी शिवसेनेचे सचिव तसंच शिवचित्रपट सेनेचे अध्यक्ष सुशांत शेलार देखील उपस्थित होते. या भेटीत विशाखा सुभेदार यांनी शिंदे यांनी केलेल्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत त्यांचे मनापासून आभार मानले. नाशिकमधील रामकुंड परिसरात दररोज सायंकाळी होणाऱ्या गोदा आरतीची अनुभूती ठाणेकरांना कसराळी तलाव येथे घेता आली आहे. श्री कोपिनेश्वर सांस्कृतिक न्यास आणि ठाणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने गुढीपाडवा आणि मराठी नववर्षाच्या निमित्तानं गेल्या 25 वर्षांपासून भव्य स्वागत यात्रेचं आयोजन केलं जाते. यंदा या यात्रेचं हे 26वे वर्ष असून त्यानिमित्तानं हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला. मागील वर्षी उपवन तलावावरील अहिल्यादेवी घाटावर हरिद्वाराच्या धर्तीवर गंगा महाआरती आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी वाराणसी येथील पंडितांनी विविध विधी पार पाडले होते. यंदा ही परंपरा कायम ठेवत नाशिकच्या धर्तीवर गोदा आरतीचं आयोजन करण्यात आलं. त्यासाठी नाशिकमधील अनुभवी पुरोहित मंडळी ठाण्यात दाखल झाली. या सोहळ्यात मंत्रोपचार, शंखनाद आणि दीपप्रज्वलनाच्या पारंपरिक विधींसह नदीची पूजा करण्यात आली. जलस्रोतांचं पावित्र्य जपण्याचा आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश यावेळी देण्यात आला. नाशिकला जाऊन आरतीचा अनुभव घेता न आलेल्या अनेक नागरिकांनी या सोहळ्यात मोठ्या संख्येनं सहभाग घेतला. या भक्तिमय कार्यक्रमाला ठाण्याच्या महापौर शर्मिला पिंपळकर, उपमहापौर कृष्णा पाटील, नगरसेवक राजेश मोरे, नारायण पवार, नगरसेविका माधुरी मेटांगे, काजल गुणीजन तसंच श्री कोपिनेश्वर सांस्कृतिक न्यासाचे सदस्यही उपस्थित होते. या कार्यक्रमामुळे कसराळी तलाव परिसरात भक्तिमय आणि उत्साही वातावरण निर्माण झालं होतं.
रमजान महिन्यामुळे शहरातील बहुतेक बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. विशेषतः मुंब्रा कोसा परिसरात खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांमुळे वाहतूक कोंडीची समस्या गंभीर आहे. या पार्श्वभूमीवर गेल्या 6 वर्षांपासून MSP केअर फाउंडेशन, ट्रॅफिक कंट्रोल कमिटी, रोजे फ्री पार्किंग आणि ट्रॅफिक कंट्रोल करण्यात येते. MSP केअर फाउंडेशनच्या संस्थापिका आणि ठाणे महानगरपालिकेच्या तरुण नगरसेविका मर्जिया पठाण आणि ठाणे महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते नगरसेवक अशरफ उर्फ शानू पठाण यांनी पुढाकार घेत परिसरातील वाहतूक सुरळीत करण्याची जबाबदारी स्वीकारली आहे. मुंब्रा हा मुस्लिम बहुल भाग असल्यानं रमजान काळात येथे मोठ्या प्रमाणावर नागरिक खरेदीसाठी येत असतात. मुंबई, ठाणे, पनवेल, शिळफाटा, कल्याणफाटा, तळोजा आदी भागांमधूनही मोठ्या संख्येनं रहिवासी मुंब्रा बाजारपेठेत येत आहेत. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 वर मोठी वाहतूक कोंडी निर्माण होत होती. विशेषतः रात्रीच्या वेळी स्टेशन ते कौसा या सुमारे 3 किलोमीटर अंतर पार करण्यासाठी वाहनांना 1.5 तासाहून अधिक वेळ लागत होता. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी नगरसेविका मर्जिया पठाण आणि विरोधी पक्षनेते अशरफ शानू पठाण यांनी सुमारे 200 तरुणांची फौज उभी केली आहे. हे स्वयंसेवक दर 200 मीटर अंतरावर उभे राहून वाहतूक नियोजन करण्याचं काम करतायत. विशेष म्हणजे कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी मर्जिया पठाण स्वतः देखील रात्रभर रस्त्यावर थांबून पोलीस यंत्रणेला मदत करत आहेत. त्यांच्या या पुढाकारामुळे रमजान काळातील वाहतूक कोंडी कमी करण्यास मदत होत असल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त केली जाते. या उपक्रमाविषयी अधिक माहिती नगरसेविका मर्जिया पठाण आणि विरोधी पक्षनेते अशरफ शानू पठाण यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. सुरू आहे, पण मुंब्र्यामध्ये वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. मात्र दरवर्षी आपण स्वतः रस्त्यावर उतरून ही वाहतूक कोंडी दूर करत असता. काय सांगाल याबद्दल? MSP केअर फाउंडेशन मागच्या 6 वर्षापासून रमजानच्या महिन्यात स्वतःचे व्हॉलंटियर्स लावून मुंब्रा कौसाची ट्रॅफिक सुधारणा करण्याचा प्रयत्न करत आहे. कारण की रमजानच्या महिन्यात लोक बाहेरून पण खूप येतात मुंब्रामध्ये आणि आमच्या सर्वांचं एक हा संकल्प आहे की मुंब्राची आपल्याला इमेज अपलिफ्ट करायची आहे. मग बाहेरून पण लोक येत आहे मुंब्रामध्ये. खारघरकडून लोक येत आहे, पनवेल, राबोडी सगळीकडून लोक आता मुंब्रामध्ये यायला चालू केलं आहे खाऊगलीसाठी, शॉपिंगसाठी. मग आमची जबाबदारी आहे त्या लोकांना सर्व्ह करायला. अँड आय एम हॅपी टू सर्व्ह दॅम. कारण प्रशासनाकडे एवढे मॅनपॉवर नाही आहे. जेव्हा कधी आपण प्रशासनाला सांगते, रिक्वेस्ट करते, तर आपल्यासोबत कॉपरेट करत आहे, पण त्यांच्याकडे एवढा मॅनपॉवर नाही एवढी ट्रॅफिक हँडल करायला. मग त्यांच्यावर फक्त त्यांचं एक्सक्यूज ऐकून, त्यांचं कारण ऐकून आपण असंच बसू शकत नाही ना. आपल्या शहरात तर आपल्याला पण काहीतरी कॉन्ट्रीब्यूट करावं लागेल. म्हणून आपण आपले स्वतःचे व्हॉलंटियर्स लावतात. ठाणे महापालिका परिवहन उपक्रमामार्फत शहरात सार्वजनिक वाहतुकीची सुविधा उपलब्ध करून देण्यात येते. या बसगाड्यांमधून दररोज हजारो प्रवासी प्रवास करतात. या प्रवाशांना देण्यात येणारी तब्बल 4,63 लाखाहून अधिक बस तिकीटं आणि पासेस जाळून नष्ट करण्याचा निर्णय प्रशासनानं घेतला आहे. यासंबंधीचा प्रस्ताव येत्या 18 मार्च रोजी होणाऱ्या सर्वसाधारण सभेपुढे मान्यतेसाठी ठेवला आहे. ठाणे महापालिका परिवहन उपक्रम हा ना नफा ना तोटा या तत्वावर चालवण्यात येतो. TMTच्या ताफ्यात 407 बसगाड्या आहेत. त्यापैकी 370 ते 380 बसगाड्या दररोज प्रवासी वाहतुकीसाठी उपलब्ध करून देण्यात येतात. शहरातील प्रवाशांची संख्या लक्षात घेता या बसगाड्यांची संख्या पुरेशी नाही. त्यामुळे ताफ्यातील बसगाड्यांची संख्या वाढवण्यावर भर देण्यात येत आहे. ठाणे परिवहन उपक्रमातील बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना देण्यात येणारी तब्बल 4,63 लाखाहून अधिक बस तिकीटं आणि पासेस जाळून नष्ट करण्याचा निर्णय प्रशासनानं घेतलाय. परिवहन सेवेतील मुख्य तिकीट साठ्यात दीर्घकाळापासून पडून असलेली आणि वापरात नसलेली ही बस तिकीटं तसंच विविध प्रकारचे पास आहेत. त्यामुळे ते जाळून नष्ट करण्याचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेपुढे ठेवण्यात आलाय. परिवहन विभागाच्या माहितीनुसार भाडेवाढीनंतर जुन्या मूल्यांकनाची तिकीटं वापरात राहिली नाहीत. त्यामुळे वागळे आणि कळवा आगारातील मुख्य साठ्यामध्ये मोठ्या प्रमाणात तिकीटं पडून आहेत. ही तिकीटं भविष्यात वापरात येण्याची शक्यता नसल्यानं तसंच साठा विभागात जागेची अडचण निर्माण झाल्याने ते स्क्रॅप करून जाळून नष्ट करण्याचा निर्णय घेण्यात आलाय.